नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे श्री कृपा स्टिच मराठी. आज आपण प्रिन्स कट दोन ब्लाउजांची कटिंग एकत्र कशी करायची ते बघा. डायरेक्ट कपड्यावर, डायरेक्ट अस्तरवर म्हणजे बघू शकतो आपण. अशा प्रकारे दोन्ही भाग दोन अस्तर अशी पकडायची आपल्याला आणि एकदम व्यवस्थित करून घ्यायची आहेत बघा. व्यवस्थित म्हणजे पकडायला आपल्याला व्यवस्थितपणे हे करून घ्यायचं आहे. दोन्ही भाग आपल्या या कटिंगमध्ये फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पण निघणार आहेत. जास्त वेळ लागत नाही. पटकन होते. पेपर कटिंगला तरी वेळ लागतो, पण या कटिंगला वेळ लागत नाही. आपण दोन्ही भाग निघतात, फ्रंट आणि बॅक. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि कापड राहील तो कटिंग करून घ्यायचा आहे. बघा कशा प्रकारे आपण कटिंग करून घेत आहोत. आणि समजा अजून पण आपल्याला पाहिजे असतील 3 किंवा 4 ब्लाऊज पण आपण एकत्र कटिंग करू शकतो. बघा, एक जर कस्टमरचे 3 ब्लाऊज असतील, 4 ब्लाऊज असतील तर आपण करू शकतो. बघा, बॅक साईड, फ्रंट साईड, परत बॅक साईड, फ्रंट साईड, हे दोन्ही भाग आपण एकत्र कट करू शकतो. आपण पहिल्यांदा पूर्ण उंची पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचे. फ्रंट साईड बॅक साईडपेक्षा पूर्ण उंची आपली 13 आहे, तर आपण 14 घेणार आहोत. दोन साईडला मार्किंग करायचं आहे. इथे पण घ्यायचं आहे आणि थोडे पुढे जेणेकरून आपल्याला शोल्डरचं माप टाकता येईल तेवढ्या अंतरावर पुन्हा एकदा माप टाकून 14 इंच आपल्याला मार्किंग करून आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. बघा, सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि गळारुंदी आपली 2.5 आहे. मी 2.5 इंच कंपल्सरी गळारुंदी टाकते. आणि 3 शोल्डर पट्टी, आपली शोल्डर पट्टी 3ची तेव्हा 2.25ची पट्टी होऊ शकते. तेवढंच माप खाली पण आपल्याला टाकायचं आहे. बघा, आणि मुंडा आपल्याला 5.25 घ्यायचा आहे. इथे 5.25 मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. बघा, आणि सरळ रेष मारून घ्यायची. थोडं आपण डाऊन करायचं. मुंडा, पुढचा गळा 7 क्रॉस, सरळ रेष मारून 3चं अंतर आणि सरळ रेष मारायची आणि सेप द्यायचे. बघा, एवढी सोपी पद्धत आहे. इथे आपल्याला 3.5 टाकायचे. टक्स मार्किंग 10.5, इथे 4.25, हे इथे 4.25 टाकायचे आपल्याला आणि सरळ रेष मारून चौकोन करून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला इथे 1.5 आणि 1चं अंतर टाकायचे आणि मुंड्याचा मध्य काढायचे. आता आपल्याला छातीचं माप टाकायचे. छातीचं माप चौथा भाग 8, 1.5 इंच आणि पुन्हा 1.25 इंच, 1.25 इंच टाकायचे आपल्याला. सॉरी, 1.25 नाही, 1.25 इंच टाकायचे. इथं कमरेचा चौथा 2.5 इंच, परत 2 इंच टक्ससाठी आणि सरळ रेष मारून घ्यायची. बघा, 1 आणि 2 ही दोन्ही अंतर आपल्याला फ्रंटवर डबल घ्यायची. 1 इंच आणि 2 इंच. आणि इथे आपल्याला 1.5 आणि 1चा सेप द्यायचा. 1.5चा आणि 1चा सेप द्यायचा आहे आपल्याला. बघा, 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 आपल्याला हा सेपचा अंतर टाकायचे. 7.5 आपला मुंडा आहे फिटिंगचा, तो अशा प्रकारे माप टाकायचे आपल्याला. बघा, परत एकदा मैत्रिणींनो, असं आपल्याला 7.5 अंतर छातीपर्यंत न्यायचं आहे, म्हणजे आपला मुंडा परफेक्ट होतो. हे फिटिंगचं माप आहे, लक्षात घ्या. फिटिंगचं माप आहे हे. आणि आपला हा दुसरा फ्रंटचा सेप द्यायचा आहे. बघा, आता इथे 2 इंच टक्स, 2 इंच टक्स आणि इथून
आपल्याला शेप द्यायचं आहे. असं शेप देऊन असं क्रॉस शेप द्यायचं आहे बघा, आणि शेप देऊन घ्यायचं आहे. आणि आपण जे एक्स्ट्रा घेतले ना पाऊण इंच, तिथे आपल्याला असं क्रॉस मारायचे फ्रंट साईडला बघा. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की जमेल तुम्हाला. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, हा आपला पहिला शेप कट करून घ्यायचा आहे. पहिला शेप कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता गाळरुंदीचा आपल्याला टच द्यायचा आहे. गाळरुंदीचा टच देऊन आपल्याला दोन्ही भाग वेगळे करायचे. बॅक साईड फ्रंट साईड वेगवेगळे करून घ्यायचे. ह्यो बॅक साईडचा बाजूला ठेवा आणि फ्रंट साईड घ्या. आता बघा, अशा प्रकारे आपल्याला आता कट करून घ्यायचे. बघा कसं कट करून घेतलंय आपण. असं कट करून घेऊन हा टक्स पण आपल्याला काढून टाकायचं आहे. इथे क्रॉस ते पण कापून टाकायचं आहे. आता आपल्याला फ्रंट साईडचा शेप तो देऊन घ्या. फिटिंगचं टच देऊन द्या. बघा मैत्रिणींनो, आता आपण बॅक साईडचं माप टाकूया. बघा, पूर्ण उंची 14 आहे. आपली पूर्ण उंची 14 आहे. ही बॅक साईड असल्यामुळे इथे 2 आणि इथे 1 एक्स्ट्रा आपण घेतलेलं फ्रंट साईडवर. मैत्रिणींनो, पुन्हा एकदा ऐका. फ्रंट साईडवर आपण एक्स्ट्रा घेतलेलं ते आपल्याला कापून टाकायचे. बघा, एवढी सोपी ट्रिक आणि एवढा सोपा प्रिन्स कट कोणीच सांगितलं नसेल आजपर्यंत. बघा बघा, आता आपल्याला पाठीच्या गळ्याच्या रुंदीमध्ये पाऊण किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि इथे आपल्याला 3 इंच अंतर टाकून सरळ रेष मारून आपल्याला गळ्याचं चौकोन करून घ्यायचं आहे. बघा, आणि आता इथे शेप देऊन घ्यायचे आपल्याला. स्क्वेअरला शेप देऊन घ्यायचं आहे आणि आपण इथे कटिंग करून टाकूया गळा. मैत्रिणींनो, ही आपली कटिंग आहे, प्रिन्स कटचं कटिंग. ह्याच ब्लाऊजची मी स्टिचिंग पण दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की बघण्याचा प्रयत्न करा. याचा नेक्स्ट व्हिडिओ स्टिचिंगचा असेल, ह्याच ब्लाऊजचा. दोन्ही एकत्र करायला नाही जमणार, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे मी 2 व्हिडिओ बनवले आहेत. दोन्ही व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, 3.5 आपली बाही आहे, तर आपण 4.5 टाकणार आहोत आणि कॅप हाईट 2.5 आहे आपला. बघा, सरळ रेष मारून बघा, सरळ रेष मारून आपला इथे दंडगेर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपल्याला इथे फिटिंगच्या मुंड्याचं माप टाकायचे 7.5 1.5 इंच आणि आपल्याला ही सरळ रेष मारून शेप देऊन घ्यायचा आहे. शेप बघा किती सोपा पद्धत आहे आपली. एवढी सोपी पद्धत कोणी सांगणार नाही. बघा मैत्रिणींनो, बघा अशा प्रकारे आपण शेप देऊन कटिंग करून घेऊया. बघा, टच देऊन घ्या सेंटरचे. हे बघा, इथे आपल्याला फिटिंगचे टच.
टच देऊन घेऊया कटिंगचे. आता आपल्याला फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे बाहीला. बाही, आस्तीन, स्लीव्ज, खूप वेगवेगळी नावं आहेत. जशा भागात जसे आपण बोलतो, कोणी बाही बोलतो, कोणी आस्तीन, कोणी स्लीव्ज, वेगवेगळे आपले शब्द बोलून आपण हा फ्रंट साईडचा शेप टच देऊन घ्यायचा, जेणेकरून उलटी सुलटी बाही होऊ नये म्हणून. चॉकनी पण मार्किंग करून घ्या. बघा अशा प्रकारे आता आपले चार पार्ट प्रिन्स कटचे झालेले आहेत. कटिंग झालेली आहे मैत्रिणींनो. बाय बाय.